तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, अत्यंत तातडीचा मेसेज आहे मित्रांनो। राज्यातील वातावरणात अचानक मोठा बदल झालेला आहे। तसेच येत्या काही तासांमध्येच आपल्याला बहुतांश भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। तेच आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। तुम्हाला विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काही सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहतायत ती लोकेशन देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या लोकेशनचा देखील आढावा घेऊन येत असतो। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केला असेल तरच तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत असते, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब आत्ताच करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। तर आपण आज विदर्भापासून सुरुवात करूया। आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। यवतमाळ, वाशिम या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। एकंदरीत विदर्भाचा विचार केला तर सर्वच जिल्ह्यांमध्ये विदर्भात भाग बदलत आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। अकोला, आर्वी या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या संपूर्ण मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो, काही भागांमध्ये ऊन सावलीचा खेळ देखील आपल्याला पाहायला मिळतोय। वणी, माजलगाव, बीड, गेवराई, लातूर, केज, कळंब, भूम, परांडा, वाशी, लातूर, उदगीर, औसा, निलंगा, तुळजापूर या संपूर्ण भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर या जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, सोलापूर व आसपासच्या परिसरामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। बार्शी, करमाळा या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या 4 जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर नगर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला भाग बदलत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच आपण बघू शकताय, कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर, मुंबई एकंदरीत संपूर्ण कोकणपट्टीच्या जिल्ह्यामध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। तर नाशिक, मालेगाव, मनमाड या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। जळगाव व धुळे जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। तर नंदुरबार, नाशिक जिल्ह्यामध्ये देखील हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। एकंदरीत संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर आपल्याला पुन्हा एकदा मराठवाडा, विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसात जोर वाढताना पाहायला मिळते। तर कोकणपट्टीमध्ये पावसाची संततधार असणार आहे। या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला पाऊस पाहायला मिळते। तसेच खानदेश, उत्तर महाराष्ट्रात देखील आपल्याला पावसात जोर आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।